ओके. तुला यायचं का तुला यायचं का? तर भेट. मुलांनी स्पेस मुलांना दिला शेतात तर या 2 वर्षामध्ये अनुभव असा आलेला आहे. तुम्ही पण नवीन होते आणि मी पण नवीन होतो. सुरुवातीला मग साहेब म्हणे की बघा तुम्ही आले म्हणे मुलं फार आमदार साहेबांकडे चालले म्हणे मास्तर नाही म्हणून. मी म्हटलं मास्तर नाही म्हणजे आमदार साहेब जाणार कोण आहे तुम्ही विद्यार्थी निघाले असे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की सुरुवातीला मी आलो तेव्हा तुम्ही नव्हते. आपण आपण करून बोलवल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल साहित्य नाही प्रॅक्टिकल साहित्य उपलब्ध करून दिलं आणि मुलं प्रॅक्टिकलला त्यावेळेस मुलांना कळालं प्रॅक्टिकल थोडंसं हार्ड आहे. मग तुला असं वाटायला किंवा प्रॅक्टिकल पण थिअरी जास्त सुरू करा. आपण थिअरी पण पूर्ण करून देतो. थिअरीला चांगल्या 80-90% मार्क्स झाले. मला सेकंड इयरमध्ये सुरुवातीला काही मुलं करायचे नंतर मुलांना समजून सांगून का लाईनमध्ये यायला लागले. कारण इथं तुम्ही काय करता दिवसभर हे आम्हाला कल्पना मिळत होती. मी असं होतं नसो की जास्त कर्मचारी सहकारी हे तरी सांगायचं तुमचा हा विद्यार्थी असं होतो. त्यामुळे मी जरी नसलो तर तुमच्यावर त्यांचं निरीक्षण असेल. इथल्या स्टाफ चांगला आहे की प्रत्येक विद्यार्थीवर लक्ष राहतं. असं नाही की संबंधित सर नाही तर यांच्याकडे लक्ष देऊन असं काहीच नाही. तुम्ही पण व्यवस्थित वागले म्हणजे अपेक्षा नसताना देखील तुम्ही चांगले वागले. आमच्या फिटरचे मुलं जे आहे म्हणजे गॅरंटी नव्हती. बाकी कर्मचारी म्हणे की एवढे चांगले वागले मुलं काही त्रास दिला नाही. सेकंड इयरला त्याला सुरुवातीला त्रास दिला. सेकंड इयरला पण व्यवस्थित वागले. त्यानंतर मग आपण तुमचा स्वभाव बघून किंवा बिहेवियर बघून मग आपण कॅम्पस इंटरव्ह्यूला ते घेऊन आलो आणि योगायोगाने सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकल परीक्षा संपेल आता 1 तास प्रॅक्टिकल परीक्षा आहे त्यानंतर थेरी परीक्षा होईल. थेरी परीक्षेच्या लगेच दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये जॉईन करा. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का की विद्यार्थी हुशारपेक्षा तो सिन्सिअर पाहिजे. कंपनीमध्ये असो घरामध्ये असो किंवा शाळेमध्ये असो कॉलेजमध्ये असो जो विद्यार्थी सिन्सिअर असेल त्याला शिक्षक लाईक करतात. मला चांगलं पाहिजे. त्यामुळे कंपनीमध्ये शिस्तीने वागा. युनिफॉर्म घाला शूज घाला कंपनीचं असेल तर ठीक आहे. आणि तुम्हाला रजा घ्यायची असेल तर परवानगी घ्या. बिना परवानगीचं बरेच गैरहजर राहतात त्याचा वेगळा परिणाम होतो. नियमित कंपनीमध्ये जा. त्यानंतर आणि थोडंसं बाकी जे स्टाफ असेल तुमचा ते दिवस चांगलं बघा. पण त्याच्या अगोदर तुमची परीक्षा आहे. प्रॅक्टिकल परीक्षा चांगली द्या. चांगले मार्क घ्या. थेरीची परीक्षा चांगला अभ्यास करा. थेरीची परीक्षा होती 90-95% मार्क आहे. इंटरनल मार्क आम्ही भरपूर दिलेले. आता बाकीचे जे मार्क्स आहेत तुमच्या हातामध्ये ठीक आहे. आता पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. एवढं बोलून बसू. माणूस कळत नाही कारण की आम्ही 2 वर्षात खूप मजा केली या कॉलेजमध्ये आणि कॉलेज भरपूर छान आहे. आपल्याला वाटत होतं की कॉलेज एवढं चांगलं नाही बट सरांनी आपल्याला खूप सपोर्ट केला. बोराडे सरांनी आपल्याला त्या मानाने आपल्याला बोराडे सरांनी भरपूर ज्या नाही त्या गोष्टीला सपोर्ट केला.
तिथे 2 महिन्यात तसंच आम्ही भरपूर आमच्या सरांसाठी जातो कारण की आम्हाला सरच नव्हते पहिले. तर सर आले त्याच्यानंतर आम्हाला भरपूर काही ज्ञान दिलं की आम्हाला पहिले तर स्क्रूड्रायव्हर काय वापस पाणी हे ते काही कळत नव्हतं. पाण्यांना काय म्हणतात ते माहीत नव्हतं. ओपन हँड स्पॅनर म्हणतं हे म्हणतं ते म्हणतं. सरांनी आम्हाला भरपूर काही सांगितलं आणि पेपरचा अभ्यास कसा करावा तर आमच्या डोक्यात चालत नव्हते. मीटरचे पोरं सर्व मॅड असं माणसं म्हणलं. सर पण तेच म्हणत होते बरं का. पण मीटरच्या पोरांनी चांगला अभ्यास केला. चांगले याच्याने पास झाले. मी पण झालो. मला पण चांगले टक्के पडले. वाटत नव्हतं मला एवढे पडते. बरं आहे. तसेच परदेशी सरांनी आपल्याला भरपूर काही या गोष्टी सांगितल्या की रिकामी कामं बंद करा, हे करा ते करा. तसंच आम्ही ते बंद बी केले. बाकी ते सुधारले बाकीचे आहे तसे. आणि तसेच जोशी मॅडम त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीत कापड आणायचो आम्ही त्यांच्याकडून साफ करायला. बाकी ते भरपूर काही त्यांनी बी केले. हां दोरा बी आणला खडू बी आणायचं 4 जायचं. त्यांनी ड्रॉइंग वगैरेचं शिकवलं फर्स्ट इयरला. त्याच्यात पास झालो. यावर्षी काय माहित नाही आता अभ्यास करा हे बी करतो. आपले माळेवाले सर बी आपल्याला भरपूर काही सपोर्ट केला त्यांनी. ऑफिसमध्ये जेवढे काम होते तेवढे वापस मामा आपल्याकडे रागायलाच पाहिजे. आज मी पाहत तसं काही विषय जाऊ द्या मामा आमच्याकडून चुकी झाली सॉरी बरं का. सरांना मॅडमला सांगतो की आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर सॉरी. मामा तुम्हाला मामा माझं 1 सप्टेंबरला ॲडमिशन झालं आणि ॲडमिशन झाल्यानंतर आम्हाला सरत नव्हती 2 महिने. तर आम्ही 2 महिने सातवे सरांचे मॅथ आणि ड्रॉइंगचे लेक्चर केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सर आले पोरच नाही आली. सर आल्यानंतर पोरच नाही आले. नंतर सर रेग्युलर यायचे पोरच न्यायचे. डिसेंबरपासून सरांनी वाढली लेटर दिले भरपूर विद्यार्थ्यांना तुम्ही कॉलेजला या. मग आम्ही कॉलेजला यायचो. सर शिकवायचे आम्ही ऐकायचो. आम्हाला ना जॉब करता वेळेस काही वस्तू असायच्या काही नसायच्या. सरांनी त्या बाहेरून अवेलेबल केल्या. आम्ही वेडिंग मशीनला टेक्निकलमध्ये जायचो. तिथं वेडिंग करायचो. त्यानंतर आम्हाला कोराडे सर पण मार्गदर्शन करायला योग्य तुम्ही अभ्यास करा आतावर करू नका. त्यानंतर विजय सर असतील त्यांनी योग्य मार्गदर्शन दिले आम्हाला. जोशी मॅडम यांनी आम्हाला स्टेटमेंटची मदत केली. भरपूर पैसे आले त्यानंतर सापरा मॅडम असते सर त्यांनी मला फाईटचे हे केलं आहे आम्हाला. बारीक मामा राऊत मामा यांनी साफसफाई व्यवस्थित केली. 7वे सर त्यांनी तर मॅट ड्रॉइंग 1 महिना त्यांनी सांभाळला आम्हाला. मॅथ ड्रॉइंगचे शेक्सपियर ते काही नव्हतं आमच्याकडं. ते येतात कशाला असं म्हणतात सर पण केला ड्रॉइंग अरे सांगायचं पाहिजे मला सांगा बाहेर कॉलेज खरं पाहिजे कुठं काढून तुम्ही
व्हिडिओ करायचा का रे? हे आमचे इकडे आम्ही तुम्हाला कधीच नाही विसरू शकत नाही. माझा भाऊ जिगरी दोस्त पावड बिल्डर पुष्पगिरी. भाऊ व्हिडिओ चांगला बनवायचा. कडक कडक कडक. मला खरंच मध्ये बोलायचं नव्हतं पण तुला आता बोलायचं